राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चोपडा येथे दीपज बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी हे वक्तव्य केलं। दरम्यान यावर काही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही पाहूया। चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं। आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना। अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतात कोण काय ते बोलतील ना। बरोबर आहे, ते बोलतायत ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत, खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे, ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात। या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत। जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही। याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील। मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदादांनी पण सर्वांना दिलेले आहेत। अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील। कुठलंही वक्तव्य कुणीही सरकारमधल्या व्यक्तींनी करू नये। शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मॅनिफेस्टो संकल्पनामा आमच्या महायुतीने दिलेला होता, जो बिचारा वर्षानुवर्ष 40-40 वर्ष राबतो आहे आणि कर्जावर कर्जच त्याच्यावर होत आहे, त्याच्या शेतीत उत्पन्नच होत नाही आहे। त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। याकरता शासनाने जी कमिटी तयार केली, राज्यभर सर्वेक्षण चालू आहे। राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू। कर्जमाफी ही आमच्या संकल्पनामामध्ये आहे। बरं झालं कबूल केलं सहकार मंत्र्यांनी। यांना कशाचा नाद आहे? यांना नाद टक्केवारीचा आहे, गुत्तेदाराला लुटायचा आहे, महाराष्ट्राला लुटायचा आहे वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून। बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल जे विधान केलंय ते अत्यंत संतापजनक आहे। शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे। अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत। कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा, त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारची विधानं जर मंत्री करणार असतील तर शेतकऱ्यांचा आणि शेतकरी चळवळीचा संयम हा सुटल्याशिवाय राहणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या वाचाळ वीरांचा बंदोबस्त करावा। तो जर केला नाही तर शेतकरी चळवळीला हा मुद्दा हाती घ्यावा लागेल। या सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणे देणे नाही, हे यांच्या कृतीवरूनच दिसून येत आहे। आणि आता तर सहकार मंत्री यांनी, बाबासाहेब पाटील यांनी अत्यंत आश्चर्यचकित करणारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल विधान केलं आहे। या त्यांच्या विधानाचा रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब, तत्काळ आम्ही आपणास मागणी करत आहे की या ज्या शेतकऱ्यांबद्दल अतिशय चुकीचं विधान केलं आहे, माननीय मंत्री, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना तत्काळ मंत्रिपदावरून बरखास्त करण्यात यावे अशी मागणी आम्ही आपणास करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।